दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? शरद पवार. काय बोलता? शरद पवार हा यस, खरं नाव आहे? खरं नाव आहे. मग या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं का ठरवलंय तुम्ही? निवडणुकीच्या रिंगणात ह्याकरता उतरायचं ठरवलंय की जे सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. लोकसभेची निवडणूक आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होणार हे ठरवणारी, धोरण ठरवणारं आपल्या देशाचं सरकार कोणत्या पक्षाचं असणार हे निश्चित करणारी, त्यामुळे अर्थातच मोठ्या गांभीर्याने लढली जाणारी, मात्र गांभीर्याने लढल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये कधी कधी मनोरंजनाचे घटक देखील पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पुण्यात किंबहुना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय. कारण पुण्यातील बघतोय रिक्षावाला या रिक्षा संघटनेचे सदस्य असलेले एक रिक्षा चालक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यांचा अर्ज देखील वैध ठरलाय. हे ते रिक्षा चालक. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? शरद पवार. काय बोलता? शरद पवार हा यस, खरं नाव आहे? खरं नाव आहे. मग या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं का ठरवलंय तुम्ही? निवडणुकीच्या रिंगणात ह्याकरता उतरायचं ठरवलंय की जे सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मूळचे कुठले आहे तुम्ही? मूळचा मी बीडचा आहे. मग आता ही निवडणूक लढवण्याचा निर्णय तुमच्या या संघटनेने घेतलाय की तुम्ही एकट्याने घेतलाय? नाही, संघटनेने घेतलाय. जे कष्टकरी वर्ग आहे त्यांनी घेतलाय. कुठले प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला? जे ओपन रिक्षा परमिट आहे त्याच्याविषयी, आणि जे कॅब चालकांचे रेट वाढलेले आहेत, जे स्थगित आहेत 1-5 महिन्यापासून, त्याच्याकडे कुठलाही नेता लक्ष द्याय नाही किंवा कुठलेही अधिकारी लक्ष द्याय नाही त्याकरता, आणि जे कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. पुण्यात कधीपासून राहताय? पुण्यात मी 14 वर्ष झाले. आणि रिक्षा कधीपासून चालवताय? 8-9 वर्ष झाले रिक्षा चालवतो. कुठे राहता पुण्यात? कात्रजमध्ये. मग आता बारामतीला निवडणूक लढवायचं का तुम्ही ठरवलं? पुण्यात पण लढू शकत होतात. नाही ना, मी ज्या मतदारसंघात राहतो मी तिथून निवडणूक लढवायचं ठरवलं. खऱ्या शरदचंद्र पवारांना कधी भेटलायत का? भेटलं लहान असताना, 7वीला असताना. आता तुमची लढाई जी आहे ती सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात आहे. म्हणजे पवार तुम्ही आहेत पवार. कसं आहे, ते मोठे पवार आहेत आणि मी एक सर्वसामान्य घरातला पवार आहे जो एक रिक्षा चालवून माझं. पण तुमच्या या निवडणूक लढवण्याला कोणी प्रसिद्धीसाठीचं स्टंट देखील म्हणू शकतं? नाही, स्टंटसाठी नाहीये. कारण की स्टंट जर करायचं असतं सर तर माझ्याकडे 2-3 पर्याय होते. मला चिन्ह तिथं तुतारी पण होतं आणि त्यांची माणसाची तुतारी होती, एक साधी पण तुतारी होती. पण मला जे चिन्ह आलेलं आहे, जे मला चिन्ह भेटलेलं आहे जेवणाची थाळी, ते माझं पोट जर भरलं असतं किंवा माझं पोट जर भरलेलं असतं तर मला ही थाळी भेटलीच नसती. मला जी थाळी भेटलेली आहे, माझं पोट रिकामं आहे म्हणून मला ही जेवणाची थाळी भेटलेली आहे. अच्छा, तर सर्वसामान्य रिक्षा चालकांचे प्रतिनिधी म्हणून हे शरद पवार बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आपण त्यांच्या या रिक्षामधून सवारी देखील करून पाहूयात. चला. शरद दादा, मग तुमची रिक्षा संपूर्ण पुण्यामध्ये फिरत असेल? हो. काय अनुभव आहे पुण्याच्या ट्रॅफिकचा? पुण्याचा ट्रॉफिकचा अनुभव असा आहे की संध्याकाळी 4-4:30 नंतर IT पार्कवाले ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस पूर्ण, आणि जे रिक्षावाले आहेत, 4 व्हीलरवाले 2 व्हीलरवाले सगळे एकत्र येतात आणि पूर्ण पुण्यामध्ये, ऑल पुण्यात कमीत कमी 2 ते 3 तास ट्रॉफिक जाम असतं. हे सगळं रोज तुम्ही अनुभवता, तर मग कुठल्या नेत्याकडे या सगळ्याबाबत तुम्ही काही गाऱ्हाणं मांडलंय का? गेल्या 4 वर्षापासून आम्ही सर्व नेत्यांपुढे गाऱ्हाणं मांडलेलं आहे. कारण की ज्यावेळेस आपलं भाजपची सत्ता होती त्यावेळेस पण मांडलं होतं, आपले ठाकरे साहेबांची सत्ता होती त्यावेळेस पण मांडलं होतं, आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस पण मांडलं होतं. आता मधल्या काळामध्ये रिक्षा चालकांचं तुमचं खूप मोठं आंदोलन झालं परवान्यांच्या संदर्भामध्ये किंवा ओला उबेरच्या संदर्भामध्ये. काय झालं पुढे त्याचं? फक्त 2 व्हीलर बाईक टॅक्सी बंद झाल्या आणि जे हे ऑनलाईन परमिट आहेत ते अजून पण बंद नाहीत, आणि जे रेट वाढत होते ते रेट अजून पण वाढले नाहीत. त्याकरता आम्ही गेल्या 4 वर्षापासून कंटिन्यू आंदोलन करीत आहोत. आता
या निवडणुकीसाठी काही तयारी केली आहे का तुम्ही? कशी सगळी प्रचाराची यंत्रणा राबवणार आहात? प्रचार कसा असणार आहे? कोणाकोणाला भेटणार आहे तुम्ही? प्रचार असा असणार आहे की माझे जे रिक्षा सर्वसामान्य कष्टकरी वर्ग, रिक्षा चालक आणि कॅब चालक, स्विगी झोमॅटोवाले डिलिव्हरी बॉय आणि कामगार वर्ग हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून प्रचार जोरदार तयारी चालू आहे. बारामतीला गेलायत का कधी? बारामतीला गेलोय, पण आपलं माझ्या वैयक्तिक कामांनी गेलेलो आहे. मग काय वाटतं बारामतीमध्ये कुठले प्रश्न आहेत? बारामतीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हमी भावचे, बाकी इतर प्रश्न अजून आहेत. बघा हे ट्रॅफिक बघा पुण्याचं. चारी बाजूंनी कर्कश हॉर्न ऐकायला लागतात. दिवस संपता वैताग वाटत असेल, बरोबर ना? संध्याकाळी वैताग येतो, कारण की दिवसभर भाड्याची वाढताना होती. त्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळी भाडे वाजायला सुरू होते, एखाद्या मीटरने भाडे किंवा ओला उबेरचं जर भाडं घेतलं तर त्या ट्रॉफिकनी एकच भाड्यामध्ये पूर्ण हे होऊन जाते. 2-3 तास त्यामध्ये जातात. म्हणजे एकच भाडं होतं त्यावेळी. त्यावेळेस कुठले बी 4:30 ते 8च्या दरम्यान 1 ते 2च भाडे होतात फक्त ट्रॉफिकमुळे. दिवसभरामध्ये साधारणपणे किती कमाई होते या रिक्षातून तुमची? रिक्षातून दिवसभरामध्ये जर आता तर व्यवसाय नाहीये, परंतु ओला उबेर आणि जे काय भेटते समजा मीटरने किंवा असे पॅसेंजर विचारतात आम्हाला इथं सोडा तिथं सोडा, असं करून एक 700-800 रुपये तरी होते नक्की दिवसभरात. दिवसभरामध्ये 700 ते 800 रुपये यांची कमाई होते. मग आता निवडणुकीला तर खूप सगळा खर्च असतो ना, मग कसं होणार? निवडणुकीला खर्च असतो मान्य, परंतु आपल्याला पैसे वाटून निवडणूक लढवायची नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पद्धतीने आपल्याला निवडणूक लढायची आहे. पैसे न वाटता किंवा पैसे न हे करता एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक रिक्षा चालक आहे, या हिशोबाने ही निवडणूक लढवायची आहे. आणि तुम्हाला चिन्ह मिळालंय थाळी, जेवणाची थाळी. कसा ते घेऊन प्रचार कसा करणार? आता जेवणाची थाळी मिळाली आहे, कारण की आमचं पोटच आतापर्यंत रिकामं आहे. गेल्या 4 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतो. आमचं पोट आता सध्या रिकामं आहे. तेच जर आम्हाला जर 30 थाळी जर या सरकारने किंवा या शासनाने किंवा या अधिकारी लोकांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर या निवडणुकीमध्ये आता मला सांगा, तुमचं नाव शरद पवार आहे, तर मग या नावामुळे तुम्हाला काय काय अनुभव येतात, आतापर्यंत आलेत या शरद पवार नावामुळे? अनुभव असे आहेत की आपण बघतोय की ते शरद पवार साहेब हे आदरणीय शरद पवार साहेब आहेत, कारण की त्यांच्या नावांनी सगळ्यांना माहीत आहे त्यांचं नाव. परंतु मी एक सर्वसामान्य घरातील एक साधारण व्यक्तिमत्व आहे, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलं. त्यामुळं माझ्या वडिलांनी जे नाव त्यावेळेस 1988ला ठेवलं होतं, त्यावेळेस काहीतरी विचार करूनच ठेवला असेल. पवार साहेब त्यावेळेस काहीतरी असतील, त्यामुळं. वडिलांशी काय बोलणं व्हायचं का हे नाव का ठेवलं म्हणून? वडील एवढंच बोलायचे की आदरणीय शरद पवार साहेब त्यावेळेस कुठल्या तरी पदावरती होते आणि त्यांचं काम पण चांगलं होतं, आणि आता पण त्यांचं काम त्यांचा आदर्श घेऊनच या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. 88 साली शरद पवार बहुतेक राज्याचे मुख्यमंत्री असावेत, आता मला नेमकं आठवत नाहीये. मग त्यामुळे तुमचं नाव वडिलांनी शरद पवार ठेवलं? हो. मग शाळेमध्ये किंवा मित्रांमध्ये काय तुम्हाला बोललं जायचं? शरद पवार नाव घेतल्यानंतर पहिले हसायचे, कारण की ते मोठं नाव असल्यामुळं हे व्हायचं. पण ज्यावेळेस माझे कामं काही राहायचे ना, तर नावानी 100% कामं व्हायचे आणि आपलं स्वभावाने. अच्छा, नावाचा फायदा झाला तुम्हाला? हो, झाला मला फायदा. कसं म्हणजे की शरद पवार आलेत, शरद पवारांचा अमुक अर्ज आहे, शरद पवारांचा अमुक काम आहे. हा, आता ह्या अर्जामध्ये पण तसं झालं, कारण की ज्या शासनाच्या नियम व अटी होत्या त्या सर्व आपण एकदम पद्धतशीर हे करूनच अर्ज भरलेला आहे. आणि जे इलेक्शनने आपल्या कमिशनने जे नियम सांगितले त्या नियमानेच आपण काम करीत आहोत आता. तर आता तुमचं नाव शरद पवार, तुम्हाला काही मुलं मुली आहेत का? हा, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. अच्छा, मग मुलीचं नाव काय आहे? सुप्रिया आहे का काय? नाही, सुनाई नाही. मुलीचं नाव सुप्रिया नाही ठेवलं तुम्ही? नाही ठेवलं. का बरं? नाही, मग ते नावाचं एकदम हे केल्यासारखं झालं असतं ना. घरात कोणी अजित पवार आहे का? म्हणजे तुमच्या भावाला मुलं वगैरे काही? नाही, भावाला एक मुलगा आहे. नाही, अजित पवार कोणी नाहीये.
त्याचं नाव अजित पवार नाही ठेवलं तुम्ही? नाही नाही का बरं? नाही आता हे तुमच्या वडिलांना वाटलं तुमचं नाव शरद पवार ठेवावं, मग तुम्ही अजित पवार का नाही ठेवलं तुमच्या भावाच्या मुलाचं नाव? नाही सर, आता ते कसं आहे, राजकीय आपल्याला हे नव्हतं ना, आपण एक सर्वसामान्य शेतकरी घराण्यातले. शरद पवार आहेत तेवढं बाद झालं. हा. तर हे शरद पवार दररोज पुण्यातील रस्त्यांवरून दिवसभर रिक्षा चालवतात आणि त्यानंतर दिवसाकाठी त्यांना मिळणारं उत्पन्न जे आहे ते 700 ते 800 रुपयांचं आहे. आणि तरी देखील ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यांच्या पाठीमागे असणार आहे ती बघतोय रिक्षावाला ही रिक्षा संघटना. गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून ही रिक्षा संघटना आक्रमक पद्धतीनं रिक्षा चालकांचे प्रश्न चव्हाट्यावरती आणतीये. शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शेवटची निवडणूक लढवली ती 2004 साली. 2009ला शरदचंद्र पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. मात्र आता तब्बल 20 वर्षानंतर शरद पवार हे नाव बारामतीच्या लोकसभेच्या रिंगणात असणार आहे आणि त्यांचा सामना असणार आहे अर्थात सुप्रिया सुळेंशी, सुनेत्रा पवारांशी. निवडणुकीतील दावे प्रतिदावे आणि आरोपांची राळ यातून या शरद पवारांची उमेदवारी लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणार आहे आणि या निवडणुकीला हलकीशी मिश्किलपणाची किनार जोडणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.